सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा। हम बुलबुले हैं इसकी, यह गुलिस्तां हमारा, यह गुलिस्तां हमारा। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींना, माझे नाव कार्तिक वैभव पवार, इयत्ता दुसरी। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात आज आपण प्रवेश करत आहोत। या देशाचा जन्म 2000 झाला आहे। पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा 200 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे आणि नंतर त्याच महान माणसांनी या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे। मित्रहो, आजचा हा स्वातंत्र्य दिवस उजाडला कारण वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या युद्धकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली। लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला। कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला। 15 ऑगस्ट 1947 या रोजी मिळालेले स्वातंत्र्य गेले 500 वर्ष टिकून आहे। ते म्हणजे सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळे ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता आणि जमीन, आकाश, पाण्यातून खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंशी संघर्ष करीत अशा हजारो सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिलेले आहे। त्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे। आज जगभरात भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो आहे। अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत हा विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे। ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच। परंतु मित्रहो, आपण या महान देशाचे नागरिक म्हणून आपण आपली ही काही कर्तव्य समजून घ्यायला हवीत। सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, राजकीय संपत्तीची नासधूस न करणे, भ्रष्टाचाराला बळी न पडणे अशा साध्या वाढणाऱ्या काळातून आपण या राष्ट्राच्या निर्मितीलाच हातभार लावित आहोत। शाळा, महाविद्यालय, सरकारी, खाजगी कार्यालय इथून होणाऱ्या वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून आपण या देशाची नव्हे तर संपूर्ण विश्वाची सेवा करीत आहोत। आपण भारत मातेचे नागरिक अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपला देश आणि आपले देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची आपली प्रतिज्ञा आठवूयात। धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन आणि राष्ट्रप्रथम या भावनेतून आपण या आपल्या भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी सज्ज होऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र।